विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फोटोसिंथेसिस या चॅप्टरचा शेवटचा पार्ट जो आहे तो आपण स्टडी करणार आहोत. यामध्ये आपण फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस हा पॉईंट यामध्ये आपण बघणार आहोत की यामध्ये फोटोसिंथेसिस प्रोसेस जी आहे याच्यावर कोणकोणते फॅक्टर्स हे अफेक्ट करतात ते आपण आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सो लेट अस स्टार्ट टुडेज व्हिडिओ. The factors affecting the process of photosynthesis. Okay, the rate of photosynthesis is affected by a number of external and internal factors. Photosynthesis मध्ये external आणि internal दोन्ही प्रकारचे factors हे affect करत असतात. First we are going to study the external factors and later on we will discuss on the internal factors also. So external factors मध्ये जे आहे ते light is very important. So first it is a light. The light affects the rate of photosynthesis is three ways. Number one, light intensity. The rate of photosynthesis increase with the increase in the light intensity. म्हणजे जशी light intensity वाढत जाते तसं photosynthesis process किंवा त्याचा जो रेट आहे तो वाढत जातो. बट ॲट अ सर्टन पॉईंट ॲट अ पॉईंट कार्बन डायऑक्साईड बिकम अ लिमिटिंग फॅक्टर ऑफ लाईट इंटेन्सिटी. द पॉईंट ऑफ द लाईट इंटेन्सिटी at which the photosynthesis does not increase or become to the rate of respiration is called as compensation point. म्हणजे एक अशी वेळ येते फोटोसिंथेसिस मध्ये की ज्या वेळेस फोटोसिंथेसिस हे इन्क्रीज होत नाही आणि त्याचा रेट जो आहे तो रेस्पायरेशनच्या रेट इतकाच त्याचा रेट ते एकाच लेवलवर येतात. अशा वेळेस त्याला जे आहे ते अशा पॉईंटला जे आहे ते कंपन्सेशन पॉईंट असं कन्सिडर करण्यात येतं. इफ इट इज डिफरन्शिएटेड it is different for the different plants. म्हणजे कंपन्सेशन पॉइंट जो आहे तो वेगवेगळ्या प्लांट्स मध्ये आपल्याला वेगवेगळा बघायला मिळतो. C4 plant shows higher compensation point than the C3 plants. That means C4 plants can photosynthesize efficiently at higher light intensity. म्हणजे काय C4 plants आहेत यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस ची जी काही प्रोसेस आहे ही चांगल्या पद्धतीने होते कधी जास्त इंटेन्सिटी लाईटची इंटेन्सिटी असेल तेव्हा. अँड शेड लव्हिंग प्लांट्स दॅट इज नोन ॲज हे सायोफाइट्स जे प्लांट जे आहेत ते शेड लव्हिंग आहे सावलीमध्ये जे जनरली राहतात त्यांना किंवा वाढतात त्यांना सायोफाइट्स असं म्हणतात. तर दे हॅव लो कंपन्सेशन पॉईंट दॅन द सन लव्हिंग प्लांट्स दॅट इज द हेलिओफाइट्स. म्हणजे सूर्यप्रकाश प्रखर प्रकाशात जे राहतात त्याला हेलिओफाइट्स म्हणतात. तर शेड लव्हिंग प्लांट्समध्ये जे आहे ते लो कंपन्सेशन पॉईंट असतो दॅन द सन लव्हिंग प्लांट. इट मीन्स दॅट सायोफाइट्स परफॉर्म ऑप्टिमम फोटोसिंथेसिस ॲट लो इंटेन्सिटी ऑफ लाईट व्हाईल द हेलिओफाइट्स रिक्वायर हाय इंटेन्सिटी ऑफ लाईट टू रीच ऑप्टिमम लेवल्स ऑफ द फोटोसिंथेसिस. फॉर एक्झाम्पल याचे जे काही एक्झाम्पल्स आहेत हेलिओफाइट आणि सायफाइटचे. स्वार्गम इज अ हेलिओफाइट व्हाईल द अचिरॅन्थस इज सायोफाइट. ओके. second point is light quality. The photosynthesis process takes place in a visible light of which the rate of photosynthesis is maximum in रेड रिजन ऑफ लाईट. लाईटचे 3 रिजन जनरली आपल्याला माहिती आहेत. एक रेड रिजन आहे, दुसरा ब्ल्यू रिजन आहे आणि तिसरा ग्रीन रिजन आहे. तर जे काही फोटोसिंथेसिस जे काही टेरेस्ट्रियल प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये रेड त्यांना जो रेड रिजनचा लाईट आहे तो रेडिली अवेलेबल असतो. बिकॉज ऑफ दॅट द रेट ऑफ फोटोसिंथेसिस इज मॅक्झिमम इन द रेड रिजन ऑफ लाईट. इट इज मॉडरेट इन ब्ल्यू लाईट. मॉडरेट म्हणजे मध्यम स्वरूपात. ब्ल्यू जे लाईट आहे त्याच्यामध्ये तो मॉडरेट स्वरूपात असतो. अँड मिनिमम ऑर निग्लिजिबल इन द green light.
Okay. The marine algae perform better photosynthesis in green light because of the presence of phycobilins. हे जे काही फायकोबिलिन्स कंटेंट आहेत आपण जे रोल ऑफ पिगमेंट्स आहेत त्याच्यामध्ये आपण बघितले की फायकोबिलिन्स सुद्धा फंक्शन खूप महत्त्वाचं आहे आणि ते जनरली आपल्याला ज्या अल्गेज आहेत सबमर्ज्ड अल्गेज आहेत पाण्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला फायकोबिलिन्स बघायला मिळतात. तर त्या ज्या आहेत ते या फायकोबिलिन्समुळे त्या बेटर फोटोसिंथेसिस जे आहेत ते करू शकतात. नेक्स्ट पॉईंट इज लाईट ड्युरेशन. Light duration. The rate of photosynthesis is directly proportional to the duration of light. In fact, even a flash of light is enough for the photosynthesis to begin. जे ड्युरेशन आहे लाईटचं दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट आणि फोटोसिंथेसिसचा रेट जो आहे दॅट इज द प्रोपोर्शनल टू द ड्युरेशन ऑफ लाईट. इनफॅक्ट म्हणजे खरं तर फक्त फ्लॅश ऑफ लाईट इज ऑल्सो इनफ to start the photosynthesis process. In general, the rate of photosynthesis is higher in the intermittent light than in the continuous light because though the assimilatory power is produced continuously, it cannot be consumed at that rate in the dark reaction. म्हणजे जे काय तर जी काही ATP किंवा NADPH2 मॉलिक्यूल जे काही तयार होतात ग्रॅनल्समध्ये त्यांचं कंटिन्युअस म्हणजे जर कंटिन्यू जर लाईट असेल तर ते जे काही लाईट रिॲक्शन आहे ती कंटिन्युअसली चालू राहते आणि त्याच्यामधून जे आहे ते ATPs आणि NADPH2चं फॉर्मेशन हे होत असतं आणि त्याचं युटिलायझेशन हे डार्क रिॲक्शनमध्ये केलं जातं. तर जोपर्यंत लाईट आहे तोपर्यंत हे कंटिन्युअसली जी प्रोसेस आहे ती चालू राहते. पण फोटोसिंथेसिसचा जो रेट आहे तो इंटरमिनंट लाईटमध्ये हा आपल्याला चांगला बघायला मिळतो. कारण काय तर जेवढ्या ATPs आणि NADPH2 तयार होतात तेवढे सगळे जे आहेत ते डार्क रिॲक्शनमध्ये कन्झ्युम केल्या जात नाहीत. म्हणून इंटरमिडिएट लाईट इज सफिशियंट फॉर द बेटर photosynthesis. Hence, good photosynthesis occurs under the 10 to 12 hours of light per day rather than continuous light. म्हणजे 24 तास लाईटची आपल्याला 24 तास लाईटची आवश्यकता नाही आहे तर 10 ते 12 तासापर्यंत लाईट जर असेल तर त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं फोटोसिंथेसिस जे आहे ते होत असतं. The next point is oxygen. Oxygen, as we know that the oxygen is a byproduct of photosynthesis and it is not a reactant, so it should not be affect the process. But however, the concentration of oxygen in mesophyll decreases the rate of photosynthesis. It is due to the affinity to the enzyme RUBP to both carbon dioxide and oxygen. ऑक्सिजन तसं त्याचा बाय प्रोडक्ट असल्यामुळे त्याचं जास्त इम्पॅक्ट हा त्या ठिकाणी होत नाही. पण जर ऑक्सिजनचं जास्त प्रमाण जर झालं तर दॅट अफेक्ट्स ऑन द रेट ऑफ फोटोसिंथेसिस. कारण जे काही कार्बन डायऑक्साईड जे आहे जे काही फिक्स केलं जातं किंवा जो काही सगळ्यात सुरुवातीचा जो एन्झाईम RUBPकेज ते जे आहेत ते त्याची ॲफिनिटी कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन दोन्हीसोबतही असते. म्हणून बऱ्याच वेळेस काय होतं तर कार्बन डायऑक्साईडच्या जागी ऑक्सिजन हा फिक्स केला जाऊ शकतो. Okay, so oxygen is also affects at some extent. The next point is Warburg effect. While working on the rate of photosynthesis in chlorella, Warburg in 1920 reported for the first time that the amount of carbon dioxide assimilated and O2 evolved were reduced in the presence of high atmospheric oxygen level. The phenomenon is known as Warburg effect. Under high oxygenic condition, RUBP carboxylase fixes oxygen with the RUBP instead of carbon dioxide. तर यामध्ये काय होतं तर अंडर हाय ऑक्सिजनिक कंडिशन RUBP केज जे आहेत RUBP जे आहेत
कार्बोक्सिलेज एन्झाईम जे आहे ते दॅट फिक्सेस द ऑक्सिजन विथ द RUBP इन्स्टेड ऑफ द कार्बन डायऑक्साईड. दिस रिझल्ट्स इन टू द फॉर्मेशन ऑफ ग्लायकोलेट. आणि ग्लायकोलेट जे आहे ते C2 कंपाऊंड आहे इन्स्टेड ऑफ PGA. म्हणजे ग्लायकोलेटचं सुरुवातीला फॉर्मेशन होतं इन्स्टेड ऑफ PGA. ॲज O2 is fixed by the mesophyll tissues during daytime, it is called as photorespiration. आणि यामुळे काय होतं तर जे काही ऑक्सिजन आहे तो मेझोफिल टिश्यू ड्युरिंग डे टाईम दिवसा जे आहे ते फिक्स करतात आणि त्याच्यामुळे याला फोटोरेस्पिरेशन असे म्हटलं जातं. अँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ C2 सायकल बिकॉज द कंपाऊंड फॉर्म ग्लायकोलेट इज अ C2 कंपाऊंड. आणि या सायकलला जे आहे ते C2 सायकलही म्हटलं जातं कारण पहिला जो काही कंपाऊंड आहे तो ग्लायकोलेट कंपाऊंड तयार होतो. बिकॉज ऑफ दॅट इट इज कॉल्ड ॲज अ C2 सायकल. ओके, तर याच्यामध्ये काय आहे तर अंडर हाय ऑक्सिजनिक कंडिशन ऑक्सिजन इज फिक्स्ड बाय द RUBP carboxylase instead of carbon dioxide. Okay, next point is carbon dioxide. The carbon dioxide is one of the reactant in the photosynthesis, so its availability affects the rate of photosynthesis. The atmospheric air contains 0.03% carbon dioxide. If this increases, the rate of photosynthesis also increases. When the concentration reaches up to 0.9%, the light becomes limiting factor and rate of photosynthesis does not increase. म्हणजे याचं जे काही वातावरणामध्ये आपल्याला माहीत आहे 0.03% कार्बन डायऑक्साईड आहे. जसं याचं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे वाढतं तसं फोटोसिंथेसिसचा रेट जो आहे तो सुद्धा वाढतो, पण कुठपर्यंत ॲट अ सर्टन लेवल. पण जेव्हा 0.9 पर्यंत कार्बन डायऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन हे पोहोचतं अशा वेळेस लाईट जो आहे तो लिमिटिंग फॅक्टर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आणि फोटोसिंथेसिस जे आहे ते तिथून पुढे इन्क्रीज होत नाही. द कार्बन डायऑक्साईड कॉन्सन्ट्रेशन फॉर फोटोसिंथेसिस व्हॅरीज फॉर डिफरंट प्लांट्स. फॉर एक्झाम्पल, hydrophytes, the rate of photosynthesis increases up to 1.1% carbon dioxide concentration, while in wheat it reaches maximum with just of 0.15% of carbon dioxide. Okay. After that, internal factors. First factor is chlorophyll content. The chlorophyll is essential for photosynthesis. In etiolated plants and non-green plants of variegated leaves, in some plants photosynthesis does not take place. The rate of photosynthesis increases with the increase in chlorophyll content. म्हणजे क्लोरोफिल कंटेंट जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. एटिओलेटेड प्लांट्स किंवा नॉन ग्रीन प्लांट्स जे आहेत त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस प्रोसेस होत नाही कारण त्या ठिकाणी जे आहेत ते क्लोरोफिल पिगमेंट जे आहेत ते नॉन ग्रीन प्लांट्समध्ये नसतात. बिकॉज ऑफ दॅट photosynthesis process is not takes place. The rate of photosynthesis increases with the increase in chlorophyll content. The next point is protoplasmic factor. The proper hydration of the protoplasm is essential for photosynthesis. However, isolated chloroplast also capable to carrying on photosynthesis under suitable condition. म्हणजे जे काही प्रोटोप्लाझम आहे त्याच्यामधला हायड्रेशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर द फोटोसिंथेसिस. ओके, नेक्स्ट, accumulation of the end product of photosynthesis. Accumulation of carbohydrates in the photosynthesizing cells retards the rate of photosynthesis. Quick translocation of carbohydrates or the end product of photosynthesis will have a favorable effect on the rate of photosynthesis. The next point is anatomy of leaf. The rate of photosynthesis is greatly influenced in any leaf or other photosynthesizing parts of the plant anatomy of that leaf or particular of the plant part. The thickness of the cuticle and epidermis, structure and distribution of stomata, distribution
and relative proportion of chlorophyllous mesophyll tissues, and structure and distribution of vascular tissues are also all influence the rate of photosynthesis. म्हणजे हे जे काही क्युटिकल आणि इपिडर्मिस आहे किंवा स्ट्रक्चर अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ स्टोमेटा आहे किंवा रिलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन अँड रिलेटिव्ह प्रोपोर्शन ऑफ क्लोरोफिलस मेझोफिल टिश्यूज आहेत, या सगळ्यांचा ओव्हरऑल इन्फ्लुएन्स जो आहे तो फोटोसिंथेसिसवर आपल्याला बघायला मिळतो. द मायक्रोस्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट. The microstructure of chloroplast may also influence the rate of photosynthesis or even determine its course. It is now well known that the plant which show Hatch and Slack pathway contains two types of chloroplast in contrast to the C3 plants which have only one type of chloroplast. Okay, so this is all about the factors which are affect on the rate of photosynthesis. In this way we have completed the chapter photosynthesis, in which we have studied the various aspects regarding the photosynthesis, right from the introduction, definition, the structure of the cell organelle which is involved in the process. After that the compartmentation of the process in light reaction. We have discussed the cyclic and non-cyclic photophosphorylation. After that dark reaction and same pathway. After that lastly we have discussed the factors affecting on the process. Okay, so this is all about the photosynthesis. Thank you.